नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिली बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 4,587 कोटी रुपयांनी 6,171 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 7,067 कोटी रुपयांनी 6,171 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 84 कोटी रुपयांनी 214 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाला आहे. 218 कोटी रुपयांनी 214 कोटी रुपये. चला आता बोलूया पेज इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 1,278 कोटी रुपयांनी 1,307 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 1,098 कोटी रुपयांनी 1,317 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट जर बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 165 कोटी रुपयांनी 201 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 164 कोटी रुपयांनी 201 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये आपल्याला ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, पेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने 150 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 13 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया पौशाक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 11 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 11 ऑगस्ट 2025ला बोनस शेअरच्या सोबत स्टॉक स्प्लिट सुद्धा अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक बद्दल. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ब्लॉक डील 0.55% इक्विटी वर्थ रुपीज 2,134 कोटी चेंज हँड्स. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडमध्ये 7 ऑगस्ट 2025 म्हणजे आज ब्लॉक डील झाली आहे. 0.55% हिस्सेदारी म्हणजे कोटक महिंद्रा बँकचे 1.1 कोटी शेअरची ब्लॉक डील झाली आहे. 1,974 रुपये पर शेअरच्या हिशोबाने, ज्याची किंमत आहे 2,134 कोटी रुपये. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 2,143 कोटी रुपयांनी 2,391 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 4,643 कोटी रुपयांनी 2,391 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 107 कोटी रुपयांनी 135 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 183 कोटी रुपयांनी 135 कोटी रुपये. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, हीच ती कंपनी आहे ज्या कंपनीचे ड्रोन ऑपरेशन सिंदूरमध्ये यूज केले गेले होते. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 1,685 कोटी रुपयांनी 2,154 कोटी रुपये
आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाली आहे. 2167 कोटी रुपयांनी 2154 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 301 कोटी रुपयांनी 353 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढला आहे 346 कोटी रुपयांनी 353 कोटी रुपये. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 5,528 कोटी रुपयांनी 7,268 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 6,182 कोटी रुपयांनी 7,268 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 178 कोटी रुपयांनी 264 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 188 कोटी रुपयांनी 264 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला बोथ केसमध्ये ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रुप स्टॉक इन फोकस आफ्टर FII offloads 1.83% stake worth ₹1,736 कोटी इन द कंपनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचे FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इन्व्हेस्टकॉम होल्डिंग RSC लिमिटेडने अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचे 2.2 कोटी शेअर म्हणजे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमधली 1.83% आपली हिस्सेदारी विकली आहे. आणि मित्रांनो, जून 2025 नुसार अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये इन्व्हेस्टकॉम होल्डिंग RSC लिमिटेडची होल्डिंग आहे 2.68%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स क्वार्टर वन प्रिव्ह्यू नेट प्रॉफिट टू फॉल ओव्हर 30% ॲज जॅग्वार लँड रोवर फील्स हिट फ्रॉम ट्रम्प टॅरिफ्स वीकर मार्जिन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, उद्या आपल्याला टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, त्याआधी खूप साऱ्या ब्रोकरेजेस कडून इस्टिमेट आले आहे. त्यात मित्रांनो, नुवामाचं असं म्हणणं आहे की टाटा मोटर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट येऊ शकतो 4,686 कोटी रुपये. टाटा मोटर्स लिमिटेडचा रेव्हेन्यू येऊ शकतो 1,03,151 कोटी रुपये. आणि इबिडा मार्जिन येऊ शकतो 10.9%. तसेच HDFC सिक्युरिटीजचं इस्टिमेट इथे तुम्ही बघू शकता. मोतीलाल ओसवालचं इस्टिमेट बघू शकता. कोटक इन्स्टिट्यूशनलचं बघू शकता. नुवामाचं बघू शकता. आणि मित्रांनो, जर आपण ॲव्हरेज इस्टिमेट बघितला तर टाटा मोटर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट येऊ शकतो 3,672 कोटी रुपये. तसेच रेव्हेन्यू येऊ शकतो 98,600 कोटी रुपये. आणि इबिडा मार्जिन येऊ शकतो 10.5%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी
6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.